जय भीम मित्र. आज आपणाला अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं, ते म्हणजे मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैत्रीचे घनिष्ठ संबंध आणि त्यांनी केलेला पत्रव्यवहार या प्रत्येक भागात आपण एका पत्राचा उल्लेख करत असतो आणि आजपर्यंत आपण 10 ते 12 भाग पूर्ण केलेले आहेत. तर मित्र, हा सिलसिला सतत पुढे चालणार आहे, परंतु अचानकपणे अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगायची वेळ आली, ती म्हणजे भारत देश स्वतंत्र होण्या अगोदर म्हणजेच 1920 रोजी, लक्षात घ्या, इसवी सन 1920 ला माणगाव येथे जी परिषद भरली होती आणि त्या परिषदेची सुरुवात पहिल्यांदाच या दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आणि ही परिषद जेव्हा झाली तेव्हा या परिषदेमध्ये अतिशय महत्त्वाचे 15 ठराव सगळ्यांच्या समोर घोषित करण्यात आले आणि ते 15 ठराव मी आपणाला अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक सांगतो आहे आणि ते तुम्ही शांत मनाने ऐकणे हेच महत्त्वाचं आहे. कारण भारत देश स्वतंत्र नव्हता तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची किती दूरदृष्टी होती हे या नक्कीच व्हिडिओतून आपल्याला समजणार आहे मित्र. तर नक्कीच हा व्हिडिओ आपण नीट ऐकावा आणि व्हिडिओ आवडल्यास अनेक आपल्या मित्रांना, आपल्या भीमप्रेमींना, शिवप्रेमींना हा व्हिडिओ समजावा, कळायला पाहिजे, यासाठी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब रूपी एक धम्मदान करा, एवढीच विनंती करतो आणि मी माझ्या या ठरावाला सुरुवात करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत पहिली परिषद 1920 हे वर्ष मार्च एंडमध्ये येते. शेवटच्या आठवड्यात ही बहिष्कृत परिषदेचा ठराव करण्यात आला. दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेची पहिली बैठक मुक्काम माणगाव, संस्थान कागल, सध्या तालुका हातकलंगणे, जिल्हा कोल्हापूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 21 आणि 22 मार्च 1920 रोजी भरली होती. त्या परिषदेत पुढील ठराव सर्वानुमते पास झाले. पहिला, महायुद्धात ब्रिटिश सरकारला व दोस्त राष्ट्रांना यश मिळाल्याबद्दल ही परिषद आनंद व्यक्त करीत आहे. दुसरा, श्रीमन महाराज शाहू छत्रपती सरकार इलाका करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे संकल्प आरंभिले आहे, त्याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा, असे या परिषदेचे मत आहे. क्रमांक 3, जे राजे, महाराजे व संस्थानातील बहिष्कृतांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचेही परिषदेत मनपूर्वक आभार मानते. 4, दरेक व्यक्तीच्या उन्नतीच्या सानुकूल सामाजिक परिस्थितीची अत्यंत जरूर आहे. जन्मसिद्ध अयोग्यता व जन्मसिद्ध उपजीविका यामुळे हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थिती बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीस प्रतिकूल आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे हा वर्ग सर्वसाधारण अशा मानवी हक्कास देखील दुरावला आहे. बहिष्कृत लोक हे हिंदी साम्राज्याचे घटक आहेत व इतर हिंदी लोकांप्रमाणे त्यांना खालील मानवी हक्क आहेत. अ, सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसन्स खाली असलेले करमणुकीची जागा, भोजनगृहे, वाहने इत्यादी सार्वजनिक सोयींचा उपयोग घेण्याचा हक्क त्यांना आहे. ब, गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळवण्याचा हक्क आहे. वरील हक्क उपभोगी त्यांना जेव्हा म्हणून अडचण पडेल तेव्हा ती दूर करण्यास सरकारने कायद्याने मदत करावे, असे या परिषदेचे महत्त्व आहे. 5, प्राथमिक शिक्षण मुलामुलींना भेद न करता तिच्या लवकरात लवकर तितक्या लवकर सक्तीने व मोफत करण्यात यावे. 6, बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे, त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही. म्हणून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर, डेप्युटी असिस्टंट, डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर त्यांच्या हे तूच असल्या पाहिजे. ज्या अर्थी इतके वर्गातील माणसे बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष किंबहुना अनुदानपणाही दाखवितात, त्या अर्थी वरील प्रकारचे अर्थीकरण बहिष्कृत वर्गातील माणसे असावी, असे या परिषदेचे मत आहे. तसेच बहिष्कृत वर्गाचे मास्तर ट्रेन होण्यास
त्यांना विशेष सवलत देऊन त्यांचा प्रवेश होण्याची सोय सरकारने करावी अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे. बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यात जिल्ह्याचा बहिष्कृत वर्गापैकी निदान एक डेप्युटी किंवा एक असिस्टंट डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर असला व त्या दर्जाचा ट्रेनिंग कॉलेजची 3rd इयर परीक्षा पास किंवा मॅट्रिकपर्यंत शिकलेला इसम लायक समजावा असे या परिषदेचे मत आहे. क्रमांक 7. खालसातील ज्याप्रमाणे मुसलमानांना व म्हैसूर संस्थानातील ब्राह्मणोत्तर व बहिष्कृत वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यम व वरिष्ठ शिक्षणाचा मुबलक शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना ब्रिटिश हद्दीत तशाच शिष्यवृत्त्या मिळाव्यात अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे. 8. सर्वत्र अस्पृश्य व स्पृश्य शाळा एकत्र असाव्यात असे या परिषदेचे मत आहे. 9. हल्ली दिसून येत असलेली महारकी वतनदारांची स्थिती अगदी हलाखीची आहे असे कष्टाने म्हणावे लागेल. या हलाखीची कारणे 2 असावीत असे या परिषदेचे मत आहे. पहिले कारण म्हणजे महारवतनांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत असल्यामुळे त्यांना वतनदारीतील कमीपणा छटा उमटलेली आहे. 2. वतनी जमीन वतनदाराच्या पिढ्यानपिढ्या विभागून जात असल्यामुळे जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की दरेक महार वतनदारास पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्यांची अगदी कंगाल स्थिती झालेली आहे. त्यामुळे वतन पद्धतीने फेरफार करणे अगदी जरुरीचे आहे असे या परिषदेचे ठाम मत आहे. महारकी वतन सर्व महार लोकांना विभागून सर्वांनी दारिद्र्य व कंगाल होण्यापेक्षा ते वतन थोडक्यात लोकांना विभागून त्यांना स्थिती मानास्पद व सुखास्पद करणे बरे. म्हणून महारकी वतनदारी जमीन थोडक्यात महारांना पड जमीन रयताब्याच्या निमित्ताने देऊन त्यांची सोय लावण्यात यावी. हल्ली असलेली वतनी जमीन ज्या महार कुळास देण्यात येईल त्याच्याकडून आपल्या मुलामुलींचे साक्षर करून आपल्या दर्जाप्रमाणे राहण्याची अट लिहून घेण्यात यावी. 10. मेलेल्या जनावरांचे मांस कोणीही जातीच्या माणसाने खाणे गुन्हा आहे असे कायद्याने मानले जावे असा हा सभेचा अभिप्राय आहे. 11. तलाठ्याच्या जागेवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात अशी या परिस्थितीची मागणी आहे. 12. बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीकरिता झटत असणाऱ्या बहिष्कृत संस्थांचे अगर व्यक्तीचे कळकळीची ही परिषद जरी उभारली आहे तरी पण बहिष्कृत वर्गाच्या राजकीय किंवा सामाजिक हितचिंतक करणाऱ्या त्याच्याकडून जे उपाय सुचविले जातात ते उपाय या बहिष्कृत वर्गास सर्वस्वी मान्य होतात असे या सरकारचे समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे आहे. क्रमांक 13. भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधित्व त्यांना लोक संस्थेत व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून घेण्यास यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे. 14. ही परिषद भरवून आणण्याचे कामे ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे हे विशेषतः आभार मानण्यात येत आहेत. जास्त करून आप्पा दादगोंडा पाटील यांनी ही परिषद फार महत्त्वाची भरवली त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहोत. वरील सर्व ठराव त्या अधिकाऱ्याकडून व इतर संबंध असणाऱ्या ग्रस्ताकडून पाठविण्यास अधिकारी ही परिषद तिच्या अध्यक्षाला पूर्ण अधिकार देत आहे. मित्र हो, हा ठराव माणगाव येथे 1920 म्हणजेच भारत देश स्वतंत्र झालेला नव्हता तेव्हा हा 2 राजाने अर्थात छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ठराव 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे घेतला. हा संदर्भ मुकनायक या साप्ताहिकातून शनिवारी दिनांक 10 एप्रिल 1920 रोजी प्रकाशित करण्यात आला होता. तोच हा संदर्भ घेऊन आपल्या समोर हा स्वतंत्र भारताच्या पूर्वीचा ठराव म्हणून घोषित करू इच्छितो. हा ठराव प्रत्येक भीमप्रेमींना माहीत असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वतंत्र भारत नसताना सुद्धा शाहू फुले आंबेडकर हे विचारधारा आपण का म्हणतो याचे एक साक्षात जिवंत उदाहरण म्हणून हा ठराव आहे. म्हणून मी भीमसूरी नाटककार गौतम गायकवाड म्हणतो की फुले शाहू आंबेडकर चळवळीशिवाय या भारताला पर्याय नाही आणि बुद्धाशिवाय धर्मच नाही. जय भीम, नमो बुद्धाय. एक नव्या पिढीला नवा जय भीम.